मेरे को पता है ना। गुड मॉर्निंग गाइस। गुड मॉर्निंग फ्रॉम दापोली द ड्रीमलैंड इन रिसॉर्ट। गुड मॉर्निंग गाइस। आता आम्ही एक जीवाची रिस्क घेणार आहे. या भाऊला कार येत नाही आणि आम्ही कार घेऊन याला डायरेक्ट बीचवर सोडणार. येस, आय एम होल्डिंग द की. आय विल ड्राइव्ह नाव. आता यानं चालवणार आहे द ऑरेंज लेडी, द एस्प्रेसो, या द बीस्ट. मी काय म्हणतो माहिती का गाडीला, हां माझी मिस्टर बीनची गाडी वाटते. हां तसलीच गाडी आहे, पण गाडी कसली सांग त्यांना. काय गाडी आहे बॉस, मस्ती काल पळते. 200 किलोमीटरचा ड्राईव्ह होता. इतकी रापचिक गाडी आहे, अशी निघती बारीक आहे. अंडर एस्टिमेट नका करू तुम्ही तिला साईज वरनं. म्हणजे ते काय तो छोटा पॅकेट बडा धमा. येस, बारीक गाडी, वेट कमी, एकदम इझी. दाखवतो तुम्हाला, कलर पण दाखवतो त्याचा. थांबा. अरे एकदम अट्रॅक्टिव्ह कलर, ऑरेंज शेड. कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलाच असणार मला. हे नाही आवडत आपल्याला ट्यूबलाईट. हे बघा, ओजी गाडी. हा आहे एंट्रन्स हॉटेलचा, रिसॉर्टचा. तर इतकी डेंजर ही नारळाची झाडं आहे तिथं. पूर्ण रस्ता त्यांनी असाच कव्हर केलेला आणि हा एकदम भारी वाटतोय हा व्ह्यू. जस्ट लुक ॲट इट विथ मी. ओके, स्लो 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 कंटेंट. हा गाडीला काय येऊ नको, याचं दुगदुग होईल सगळं. नाही, सरळही घेऊ शकतोस तू, सरळही घेऊ शकतोस. हां सरळ घे, येऊ दे मागे. पूर्ण एक्सलेटर सोडू नको, ब्रेक कंट्रोल करायचे. ब्रेक कंट्रोल. आगा गा गा गा. ब्रेक 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 ब्रेक. हां नाव क्या नाही प्लीज. Hi guys, good morning. The second day. We are here with Gaurav, Deepak and Shivam. आज सकाळी लवकर उठले आहेत सगळे. वी आर स्लीप्ड वेल. गौरवची तर झोप झालीच होती. गौरव, रॉकी पण उठला, पण त्याला आम्ही नाही आणलं. स्वराज गेलाय स्वराज फ्रेश व्हायला गेलाय पाकिस्तानला. आता आपण चाललो आहे बीच वरती टेस्ट ड्राईव्ह सुद्धा करायला. गौरव भाऊ आज लवकर उठले आहेत. त्यांचा फर्स्ट डेचा व्लॉग एडिट झाला सुद्धा आहे. जाऊन बघा. इट विल बी पोस्ट. नाही, यू आर ऑलरेडी वॉच दॅट आय थिंक, कारण की तो 12 वाजता आलेला कालच आणि तो तुम्ही पाहिलेला असेल. सो पुढचा जो व्लॉग आहे तो ते एडिट करत आहात. ते आम्ही आता, त्यांनी जो लॅपटॉप आहे तो ठेवला आहे त्यांनी रूमवरती, तो आता त्यांनी एडिटिंगला लावलेला आहे. सो आम्ही टाईम भेटला आहे तर आम्ही निघालो आहे बीचवरती ड्राईव्ह करण्यासाठी. शुभम भाऊनी गाडी तर रिस्कवरती रिव्हर्स घेतली आहे, पण आमची फाटली, जास्त रिस्क घेतली नाही. बघूयात आता पुढे काय होतंय. आमच्या ग्रुपमध्ये कालपासून ठरलेला एक ब्रीदवाक्य किंवा एक शब्द जो आहे आणि जो सगळ्यांना खूप भावलेला आहे तो म्हणजे झोन आउट. शोध वाक्य आम्हाला हॅशटॅग झोन आउटचा किस्सा खूप वेगळा आहे, तो कधीतरी सांगता येईल तुम्हाला. सगळं बाजूला. So guys, we are ready and we are going today to the निलामीला चाललो आपण. ऑक्शन फिशच्या मार्केटला चाललो आहे. बघूयात आता त्या हरण्याच्या निलामीला, माशांची निलामी कशी होती आहे. इथं पाहिली आहे बट बाकीच्यांनी पाहिली नसावी कदाचित. त्यांना बघूयात ते एक्सपिरियन्स त्यांचा कसा आहे. तिथून आम्ही पुढे चाललो आहे अंजरलेला, कड्यावरच्या गणपतीला.
तुम्ही पाहू शकता मी आलो आहो आता मिला माशांच्या हे आहे तर ठरवणारे. पोळा मी पण हल्ला तशी एकदाच झाले असते ना साफ. आमचे मासे घेऊन झालेले आहेत. खायला 2 जण आहेत, घ्यायला 6 जण आलो होतो. सुरमई घेतली आहे. गौरव यू कॅन स्टार्ट. दिसतोय ना बघ ना भाई. ओके तर विषय असा आहे, हे फिश मार्केट ना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी एक्सपिरियन्स केला. एंट्री आहे हे चिलगिरे. असं हे फिश मार्केट मी असं पहिल्यांदा काहीतरी एक्सपिरियन्स केला. नवीन होतं हे माझ्यासाठी सगळं. वाटलं होतं मी इथं सस्टेन नाही करू शकणार वासामुळं, पण 3 ते 4 मिनिटात त्याची सवय झाली बॉडीला लगेच आणि ते नॉर्मल झालं. आणि बघायला झालं तर इथे एक गोष्ट मला चांगली दिसली, कॉम्पिटिशन सगळ्यांच्या बिझनेसमध्ये. पैसा सर्वांना हवाय, पण जे एकमेकांना पकडून त्यांनी जो बिझनेस धंदा जो काही त्यांचा तो करतायत ना, दॅट इट्स नेक्स्ट लेवल. म्हणजे जो तो विश्वास आहे एकमेकांवर आणि सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जी एक माइंडसेट आहे, तो इथं दिसून आला. आणि हे अपने को आवड्या दॅट्स इट. तुम्ही ऐकलं, गौरव यांनी खूपच चांगलं सांगितलं. आणि त्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे की सर्वांनी हे त्यांच्या लाईफमध्ये फॉलो करायला पाहिजे. की समजा एखादा पुढे चालला आहे तर त्याला मागं खेचण्यापेक्षा त्याच्यासोबत चला, त्याची साथ द्या. असंच आहे थोडं जवळपास. ऍटलिस्ट त्याला खेचू तरी नका. तुम्हाला त्याच्यासोबत वर नाही जायचं तर ठीक आहे, पण त्याला ऍटलिस्ट खेचू नका. कारण की तो जातोय वरती, तर त्याला आपण अजून वाढवलं पाहिजे ना. जे आहे ते वाढवण्यात मजा आहे. राईट. डोंट टेक डबल मिनिंग. Is our sponsor. The name is Swaraj Chaudhary. Chaudhary Patil. He is the trip sponsor. Search me on YouTube. Gaurav. DHOBE. काढू परत असतो आपण. That's the first one. काढू परत आपण. Yeah. Thank you for subscribing. ये बाय. ये बाय. काय वाजतंय? सीट बेल्ट टाकावं लागते. राकेश, Tell me. होल्ड इट. किती लांब आहे म्हणला? 2 मिनिटं. इथून राईट टाका. बोल ना. शोस. हॅलो. हॅलो. Some traffic is there. राकेश. See, this guy is doing like dog. लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, ऊन खूप आहे म्हणून मी आणि राकेश आणि थोडासा हा पण इसके लिए हम जैकेट कवर कर रहे हैं. See the Shubham is taking too much photo. हा, ती आमच्या ग्रुप मध्ये पोरगी आहे ना, Photoshoot guy. फोटोशूट गर्ल. ओके, पण ॲट द एंड हा जो व्ह्यू आहे, दॅट व्ह्यू इज समथिंग आवडलेलं आहे सर्वांना. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता आलो आहे कड्यावरच्या गणपतीला.
अंजर्लेच्या जवळच आहे ते आणि कर्देपासून एक काय 17-18 किलोमीटर आहे. नक्की या खूप चांगली जागा आहे. इथं कड्यावरचं गणपतीचं जे मंदिर आहे ते तर खूपच सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. त्याच्या मागे मंदिराच्या एक्झॅक्ट मागे एक व्ह्यू पॉईंट आहे. एक विहीर आहे. विहीर तर अशी आहे की खूप मोठी आहे आणि वेगळाच आकार आहे तिचा. प्राचीनकालीन आहेत, प्राचीनकालीनचे दगडंसुद्धा आहेत तिथे. मंदिरमध्ये डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत ते. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट बाहेर थोडं खाली जावं लागतं. तिकडे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला तिथे वेगळं व्ह्यू मध्ये तुम्हाला एक गणपतीचे पावलं असं आम्हाला गणपती मंदिरातल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला तिथे गणपतीचे पावले जे उमटलेले आहेत दगडांवरती ते तुम्हाला दिसतील. ती सुद्धा पाहिली आहेत. सिंपल खूप मस्त मंदिर आहे. तुम्हाला मी पुढून दाखवतो. आम्हाला आत्ता इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं. तुम्ही पण या, कोकणात आले तर नक्कीच या तुम्ही. हार्णे बीचकडून 17-18 किलोमीटर आहे. तुम्हाला आता मी मंदिर दाखवतो. हे बघा मंदिराचा फ्रंट व्ह्यू. किती सुंदर मंदिर आहे, किती मस्त आर्किटेक्चर आहे, किती मस्त डिझाईन केलेली आहे मंदिरावर वर. तुम्ही एकदा नक्की विजिट करा. कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजर्ले. वाव, ब्यूटीफुल व्ह्यू. हो तेरी कॅटस्ट्रॉफिक. हां, समुद्र तिथे. सही विषय. ऑल राईट पीपल. कडेवरचा गणपती बाबतीत जेवढी काही यशने माहिती दिली ती माझ्यासाठी पण नवीन होती. मी पहिल्यांदा ते सगळं पाहिलं आणि ऐकलेलं सर्व. लाईट कसं येतोय, सूर्यनारायणराव डोक्यावरती येत. ठीक आहे, असं बोलू शकतो. यस पीपळ, चलो. बेकार गरमी आहे, बेकार. ऊन 12 वाजलेले आहेत. डोक्यावरती नारायणराव येतं आणि ऊन त्याच्या एकदम असं पीक लेवलला. आणि गरमी इथे सगळं कसं बाष्प वगैरे या गोष्टी असल्यामुळे खूपच जास्त वातावरण गरम होत आहे. बट आय थिंक हा ऑफ सीझन आहे म्हणून जास्त आम्हाला रश नाही मिळाला. जे काही एन्जॉय केलं ते खूप छान एन्जॉय केलं. आणि येस, पीपल आर हॅव्हिंग ग्रेट फन अगेन. दे आर टेकिंग पिक्चर्स अँड पिक्चर्स. छान. अरे बघू दे रे, लेट मारतोय. एक नंबर. हा फोटो मला पण आवडला. सॅमसंग, यू आर डुईंग ग्रेट जॉब. डिलीट नको मारू. याला फक्त फ्रेम स्ट्रेट करून घे. डिलीट करू. हा, आणि बाकी ऑल गुड. तो फोटो एक वी शुड अप्रिशिएट दिस व्ह्यू. आणि यासाठी माणसाने निसर्ग जपला पाहिजे. आय नो की हे थोड्याशा प्रकारचं एक मॉडिफिकेशन आणि निसर्गाला खेटणंच आहे. आणि जे कोणी काही बनवतंय ना हे बाप बनवतं. व्ह्यू हे तुम व्ह्यू तो या. कमिंग. हो बाबा. हा अंजर्ले बीच आहे का? ओके. आई ग, काय आहे हे?